माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर रस्ता खचून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. काल दिनांक 26/7/2026 रोजी माननीय कलेक्टर पुणे यांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत. तरी सदर मुरबाड साईडला अहिल्यानगरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती आळेफाटा, नारायणगाव, चाकण मार्गे वळवण्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत. तरी वाहतूक जे करणार आहेत त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा. 2 मार्ग काहीतरी वाहतूक वळवली आहे, तर नाशिक किंवा मग दुसरं पुणे चाकण मार्गे. किती दिवस हे बंद राहणार आहे त्यावर काही माहिती? सदर ठिकाणी सध्या पावसाचा जोर कायम आहे आणि काम करण्यास पण अडथळे तयार होत आहेत. जसं कामास सुरुवात होऊन जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल तेव्हा तो वाहतुकीस परत पूर्ववत करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना काही प्रतिबंध आहे का याच्यामध्ये? यामध्ये स्थानिक नागरिकांना पिंपळगाव जोगा तसेच खिरेश्वर धरण या मार्गे पण वाहतूक करण्यास मुभा आहे. ते त्या मार्गाचा अवलंब करू शकतात. इतर लोक असतील, इतर पर्यटनासाठी येणारे आहेत त्यांनी सदर मार्ग टाळावा. आता जुन्नर तालुक्यातील अनेक लोक जे आहेत ते मुंबई स्थित आहेत, तर त्यांना जर गावी यायचं असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कुठल्या मार्गाने? मुरबाड मार्गे जे अहिल्यानगरकडे जाणारे वाहतुकीसाठी जे लोक आहेत त्यांनी खिरेश्वर मार्गे जो पर्याय आहे त्याचा मार्ग अवलंब केला तरी काही अडचण येणार नाही. सदर रस्ता हा थोडासा त्या साईडला धुके वगैरे असते, त्याची काळजी करून त्यांनीच वाहतुकीसाठी उपलब्ध आहे तो रोड. या ठिकाणाहून जी तरकारीची वाहतूक होते त्याबद्दल आपण काय सांगू? सदर तरकारी करणारे वाहतूकदार आहेत त्यांना सदर रोडबाबत पूर्णपणे माहिती आहे. त्यांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे की इतर पर्यायी मार्गाचा अवलंब त्यांनी करावा. तसेच त्यांना खिरेश्वर पिंपळगाव जोगाम हा दुसरा पण पर्यायी मार्ग आहे. तो थोडासा खडतर आहे पण व्यवस्थित आहे. त्या मार्गाचा पण ते अवलंब करू शकतात. घाटामध्ये दर शनिवारी व रविवारी पर्यटनासाठी येणारे अनेक मुंबई साईडचे तसेच अहिल्यानगर, पुण्यातून येणारे पर्यटक आहेत. त्यांनी सदर ठिकाणी पर्यटनासाठी येत असताना पूर्ण काळजी घेऊन येणे गरजेचे आहे. काळू वॉटरफॉल या ठिकाणी दरवर्षी अपघाताच्या घटना होऊन त्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण दरवर्षी आहे आणि यावर्षी पण 2 काळू वॉटरफॉल या ठिकाणी 2 तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत. आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सदर ठिकाणी आपल्याला सर्व माहिती घेऊनच आपण त्या ठिकाणी जावे. तसेच लोकल गाईड्स आहेत त्यांचं पण आपण मार्गदर्शन घ्यावे. आपला जीव महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने आपण कुठलाही धोका पत्करू नये व त्या ठिकाणी योग्य ते काळजीसह जावे. अनेक पर्यटक खरं तर जे कुटुंबासोबत येतात त्यांचं काय नाही, परंतु जे अनेक तरुण मुलं असतात ते बऱ्याचदा नशा करून येतात किंवा त्यांची जी गाडी असते त्याची वेळेवरती चालवणे, त्याचे फटाके फोडणे बुलेटचे, असे देखील सर्रास प्रकार होतात. यांच्यावर आपण काय कारवाई करणार? सदर ठिकाणी ओतूर पोलीस स्टेशनतर्फे, पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे ब्रेथ अनालायझर मार्फत टेस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच हुल्लडबाज जे तरुण आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यामुळे आपण पर्यटनासाठी येत आहात तर तेच आपण करावे. इतर गोष्टी केल्या तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.